नसीब जिनके ऊंचे और मस्त होते हैं, इम्तिहान भी उनके जबरदस्त होते हैं. गुड इव्हिनिंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. पुढच्या स्वातंत्र्य दिना दिवशी तुम्ही ध्वजारोहणासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असावेत आणि तुमच्या हस्ते ध्वजारोहण व्हावं याच या दिवशीच्या शुभेच्छा. नक्कीच तुमचं जे स्वप्न आहे ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि त्यासाठीच हा सगळा अट्टहास आहे, त्यासाठीच ही लेक्चर सिरीज आहे. तर आपली जी युद्धाभ्यास लेक्चर सिरीज आहे त्या युद्धाभ्यास लेक्चर सिरीजमधला या आठवड्यातला हा शेवटचा टॉपिक आहे, 11वी आणि 12वी पंचवार्षिक योजना. आणि आपल्या एक्झामच्या दृष्टीने प्री आणि मेन्स अशा दोन्ही एक्झामच्या दृष्टीने या दोन योजना ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत, कारण मॅक्सिमम क्वेश्चन्स जे आहेत ते याच योजनांवरती विचारले जातात. ओके, आणि त्याच्यामध्ये पण 11व्या योजनेवरती आतापर्यंत जास्त क्वेश्चन्स आलेले आहेत. सो या योजना तुम्हाला अगदी व्यवस्थित करायच्या आहेत. जे पॉईंट इथे लेक्चरमध्ये कव्हर होत आहेत ते, आणि सपोज एखादा पॉईंट तुमचा मिस आउट झाला तर तो पॉईंट सुद्धा तुम्हाला कव्हर करायचा आहे, कारण या योजनांवरती आत्तापर्यंत खूप क्वेश्चन्स आलेले आहेत आणि अजूनही येऊ शकतात. तर तुम्ही अभ्यास केला असेल असं मी म्हणजे अपेक्षा करते. आणि आपण लेक्चरला सुरुवात करूयात. सगळेजण प्रेझेंट असतील, तुमचे फ्रेंड्स वगैरे आहेत का सगळे पहा, आणि आपण मग लेक्चरला सुरुवात करूयात. ओके, तर तुम्हाला तुमचा आन्सर जे आहे, बऱ्याच जणांना लाईव्ह चॅट हे सापडत नाही, म्हणजे तुम्ही बरोबर तुमच्या व्हिडिओचं जिथे टायटल येतं टायटलच्या खाली काही आयकॉन्स येतात, त्याच्यामध्ये एक टॅब असते लाईव्ह चॅटची, तिथे तुम्ही तुमचे आन्सर्स द्या. काही जण कमेंट सेक्शनमध्ये आन्सर देतात आणि त्यामुळे तुमच्या आन्सर्स करेक्ट की रॉंग हे मी लेक्चर सुरू असताना नाही पाहू शकत. त्यामुळे तुम्ही तुमचे जे आन्सर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये द्या. ओके, तर आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूयात. आजच्या लेक्चरमधला पहिला प्रश्न आहे, 11व्या पंचवार्षिक योजनेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते तंत्र समावेशक वृद्धीशी सुसंगत आहे? 4 पर्याय आहेत आणि याच्यापैकी कोणतं तंत्र समावेशक वृद्धीशी सुसंगत आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. पहिला पर्याय आहे आधारभूत सुविधांचा विकास. दुसरा पर्याय आहे शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक. तिसरा पर्याय आहे ऊर्जा निर्मिती क्षेत्रात मुबलक गुंतवणूक. आणि चौथा पर्याय आहे वरीलपैकी सर्व. तर तुमचा आन्सर जे आहे ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. आपण पाहूयात किती जणांचं आन्सर बरोबर येतं. अर्थात ज्यांनी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस प्रॉपरली केलेलं आहे त्यांचं तर आन्सर बरोबर येईलच, पण ज्यांनी अभ्यास चांगला केला आहे त्यांचंही येईल. आणि ज्यांचं चुकेल त्यांनी जास्त टेन्शन नका घेऊ. ॲटलिस्ट चुकलं तर आत्ता जे मी सांगेन ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण आपण आपल्या चुकांमधूनच शिकायचं. ओके, तर आता या क्वेश्चनचा आन्सर मी देते. तुमचा आन्सर देऊन झालेला आहे बऱ्यापैकी. तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2. ओके, आणि याचं एक्सप्लेनेशन मी देते. त्याच्या अगोदर हे आपल्याला माहिती असावे की 11व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय होता, कारण प्रत्येक योजना आपण अभ्यासताना तिचा कालावधी पाहतोय. ओके, तर या योजनेचा कालावधी आहे 2007 ते 2012, म्हणजे 1 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2012 या दरम्यान 11वी पंचवार्षिक योजना जी आहे ती राबवण्यात आली होती. मग आता याच्यामध्ये एक पॉईंट येतो, तो म्हणजे समावेशक वृद्धी. समावेशक वृद्धी म्हणजे काय हे जरी तुम्हाला माहिती असेल तरी सुद्धा तुमचं आन्सर बरोबर येऊ शकतं. बऱ्याचदा आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये फक्त कन्सेप्ट क्लिअर असल्या ना तरी सुद्धा त्याचा आन्सर आपलं बरोबर येऊ शकतं, पण असं होतं की कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे आपले आन्सर्स चुकतात. ओके, तर पहिल्यांदा समावेशी वृद्धी म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगते. ज्यावेळेला समाजातले सर्व व्यक्ती, स्त्री, बालक म्हणजे सगळेजण यांना सामावून घेणारी जी वृद्धी असते त्याला म्हटलं जातं समावेशी वृद्धी. ओके, शिक्षण आणि आरोग्य हे दोन घटक असे आहेत जे आपल्या समाजाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत, आणि या दोन गोष्टींचा किंवा या दोन सुविधा मिळाल्या तर प्रत्येकाचा विकास होऊ शकतो. आणि म्हणूनच शिक्षण आणि आरोग्य यांच्या सुविधा मिळणं हे जास्त महत्त्वाचं आहे. मग देशाच्या विकासासाठी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक करणं हेच जे तंत्र आहे ते समावेशक वृद्धीशी सुसंगत असणारं तंत्र आहे. ओके, त्यामुळे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. पुढचा क्वेश्चन आहे, 11व्या पंचवार्षिक योजनेतील राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे प्रमुख उद्दिष्ट कोणते? 4 विधानं आहेत आणि याच्यापैकी राष्ट्रीय कृषी विकास योजनेचं उद्दिष्ट कोणतं होतं हे तुम्हाला सांगायचं आहे.
पहिला पर्याय आहे राज्य सरकारला कृषी व इतर क्षेत्रातील सार्वजनिक गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देणे, भारतीय कृषी निर्यातदारांना सवलती देणे, सरकारसाठी महसूल निर्माण करणे आणि 4 यापैकी कोणतेही नाही. तर अर्थातच हा प्रश्न वाचल्यानंतर पण थोडंफार लॉजिक लावलं तरी तुमच्या लक्षात येईल की याचा आन्सर काय असेल. तर तुमचा आन्सर लाईव्ह चॅटमध्ये द्या. तोपर्यंत मी माझा आन्सर सांगते आणि एक्सप्लेनेशन पण देते. राष्ट्रीय कृषी विकास योजना जी आहे ती 11व्या योजनेमध्ये सुरू करण्यात आली होती आणि तिचं जे मुख्य उद्दिष्ट होतं, जे या प्रश्नाचं उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. ओके, याचं बरोबर उत्तर आहे राज्य सरकारला कृषी आणि इतर क्षेत्रातील सार्वजनिक गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देणे हे 11व्या पंचवार्षिक योजनेतील राष्ट्रीय कृषी विकास योजनेचं प्रमुख उद्दिष्ट होतं. ओके, तर त्या राष्ट्रीय कृषी विकास योजना जी होती ही 2007-8 मध्ये सुरू करण्यात आली होती आणि ऑगस्ट 2007 मध्येच या योजनेची अंमलबजावणी सुद्धा सुरू झाली होती. या योजनेमध्ये एक लक्ष ठेवण्यात आलं होतं, ते म्हणजे कृषी आणि संलग्न क्षेत्राच्या वाढीचा दर जो आहे तो 4% पर्यंत साध्य करायचा होता आणि त्यासाठी कृषी आणि संलग्न क्षेत्रामध्ये सार्वजनिक गुंतवणूक करण्यासाठी राज्य सरकारांना प्रोत्साहित करणं हे एक अपेक्षित होतं इथे. ओके, तर असे काही क्वेश्चन्स येऊ शकतात जे आपल्याला म्हणजे एक्सपेक्टेड नसतात, पण बऱ्याचदा असे क्वेश्चन्स येतात आणि त्या क्वेश्चनसाठी तुम्हाला प्रिपेअर राहायचं आहे. ओके, आय होप की माझं साऊंड तुम्हाला क्लिअर येतोय, बिकॉज अगेन इट इज रेनिंग हिअर आणि माहीत नाही का पण ते पावसाचा साऊंड येत असेल, पावसामुळे थोडंसं मे बी साऊंडमध्ये प्रॉब्लेम असेल. तुम्हाला क्लिअर येते का लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा, अदरवाईज परत लेक्चरमधून सोडावं लागेल. ओके, डन. तर पुढचा प्रश्न पाहूयात आपण. 11व्या पंचवार्षिक योजनेची 2007 ते 2012 या कालावधीमध्ये 11वी पंचवार्षिक योजना राबवण्यात आली. या योजनेची संकल्पना काय होती? 1. वृद्धी व विकासाच्या दिशेने, 2. जलद वृद्धी व विकासाच्या दिशेने, 3. जलद व सर्वसमावेशक वृद्धीच्या दिशेने आणि 4. जलद सर्वसमावेशक व शाश्वत वृद्धीच्या दिशेने. तर मी तुम्हाला परवाच सांगितलं होतं की तुम्हाला एक चार्ट मेंटेन करायचं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व योजना ज्या आहेत त्या लिहायच्या आहेत, त्यांचा मुख्य भर कशावरती होता, त्यांचा कालावधी काय होता, त्याचबरोबर त्या योजनांच्या बाबतीमध्ये काही वैशिष्ट्य असेल तर त्यांचं प्रतिमान काय होतं, अपेक्षित वृद्धी दर काय होता, साध्य वृद्धी दर काय होता, हे सगळे पॉईंट्स तुम्हाला पाहायचे आहेत हे मी तुम्हाला सांगितलेलं. आणि आता परत एक असाच क्वेश्चन आलेला आहे 11व्या पंचवार्षिक योजनेच्या बाबतीत. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे जे तुम्ही लाईव्ह चॅटमध्ये दिले, याचा आन्सर आहे ऑप्शन 3. ओके, म्हणजे जलद व सर्वसमावेशक वृद्धीच्या दिशेने. तसं तर हे जलद आणि अधिक सर्वसमावेशक वृद्धीच्या दिशेने असं आहे, बट इथे तसंच दिले. म्हणजे तुम्ही इंग्लिशमध्ये पाहिलं म्हणजे क्वेश्चनचं जे ट्रान्सलेशन आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे टुवर्ड्स फास्टर अँड मोर इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. ओके, म्हणजेच अधिक सर्वसमावेशक वृद्धीच्या दिशेने. तर या ज्या थीम असतात किंवा जे एखाद्या योजनेची संकल्पना असते किंवा मुख्य भर कशावरती आहे हे पॉईंट्स खूप इम्पॉर्टंट असतात. हे जोड्या लावामध्ये विचारले जाऊ शकतात, मल्टीलायनर क्वेश्चनमध्ये विचारले जाऊ शकतात किंवा इथे जसा क्वेश्चन दिलेला आहे सेम तशा क्वेश्चनमध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. तर 11व्या योजनेच्या बाबतीमध्ये तो पॉईंट होता किंवा ती संकल्पना होती जलद आणि सर्वसमावेशक वृद्धीच्या दिशेने. ओके, त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. 11व्या योजनेअंतर्गत सर्वसमावेशकता दर्शवणारी मोजता येण्यासारखी काही लक्ष्य समाविष्ट केली होती. ती लक्ष्य म्हणजे अशी काही लक्ष्य होती किंवा उद्दिष्ट होती जी की मोजता येतील, तर ती कोणती होती? 1. पायाभूत सुविधा, 2. पर्यावरण, 3. उत्पन्न व गरिबी आणि 4. शिक्षण व आरोग्य. परत याला ऑप्शन आहेत क आणि ड, फक्त क, अ ब क ड आणि ब क ड. तर याचं करेक्ट आन्सर जे असेल ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा, म्हणजे अर्थात तुमचं जे आन्सर असेल ते करेक्ट आन्सर मीच सांगणार आहे तुम्हाला. तर हा पण क्वेश्चन सोपा होता आणि म्हणजे लॉजिकनी पण फक्त जस्ट तुम्ही गेस करून पण याचा आन्सर देऊ शकता. तर याचं बरोबर उत्तर मी सांगू, याचा आन्सर आहे ऑप्शन 2 म्हणजे अ ब क ड, म्हणजे सगळ्याच गोष्टी पायाभूत सुविधा, पर्यावरण, उत्पन्न व गरिबी आणि शिक्षण व आरोग्य या 4ही गोष्टींच्या बाबतीत मोजता येण्यासारखी लक्ष्य जी होती ती समाविष्ट करण्यात आली होती 11व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान. ओके, समावेशी वृद्धी म्हणजे काय? मी मगाशीच सांगितलं की वृद्धी प्रक्रियेमध्ये सर्वांना सामावून घेण्याची जी प्रक्रिया असते किंवा सर्वांना सामावून घेणारी जी वृद्धी आहे तिला आपण समावेशी वृद्धी म्हणतो. समावेशी वृद्धीची जी संकल्पना आहे
तर सरकारी विकासाचा डावपेच म्हणून सगळ्यात पहिल्यांदा ही 11व्या पंचवार्षिक योजनेच्या दृष्टिकोनपत्रामध्येच मांडण्यात आली होती. म्हणजे याची सुरुवात कधीपासून झाली आपल्याकडे नियोजनामध्ये, तर 11व्या पंचवार्षिक योजनेपासून. 11व्या योजनेचा मुख्य भर जो होता तो कशावरती होता? वेगवान आणि अधिक समावेशक वृद्धीच्या दिशेने. 12व्या योजनेचा जो मुख्य भर होता, पुढे तो क्वेश्चन येणारच आहे, पण आता इथे एक्सप्लेनेशनमध्ये आलेला आहे, तर पाहून घ्या. वेगवान, शाश्वत आणि अधिक समावेशक वृद्धी. म्हणजे 11वी योजना आणि 12वी योजना याच्यामध्ये बऱ्याचदा कन्फ्युजनचा प्रश्न येतो. तर 12व्या योजनेमध्ये सस्टेनेबल हा शब्द सुद्धा ऍड करण्यात आलेला आहे. म्हणजे शाश्वत वृद्धी हा शब्द सुद्धा ऍड करण्यात आलेला आहे, हे लक्षात ठेवा. ओके. 11व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 2007 ते 2012 हे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं. ओके. पुढचा क्वेश्चन आहे, 12व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत सर्वसमावेशकता संकल्पनेच्या पुढील बाबींवर भर दिला आहे. 1. सर्वसमावेशकता म्हणजे दारिद्र्य निर्मूलन. 2. सर्वसमावेशकता म्हणजे विविध गटातील समानता. 3. सर्वसमावेशकता म्हणजे क्षेत्रीय समतोल. आणि 4. उत्पन्न विषमतेवर भर. याचं बरोबर उत्तर जे आहे ते तुम्हाला लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करायचं आहे. तुमचं आन्सर जे असेल ते रेडी ठेवा. इझी आहे. परत खाली सब ऑप्शन आहेत, अ आणि ड, अ ब क ड, अ क आणि अ ब क. तर याच्यापैकी कशावरती भर देण्यात आला होता 12व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत हे तुम्हाला सांगायचं. तर इथे म्हणजे परत असं उगीच ढगात गोळ्या मारल्यासारखं आन्सर देऊ नका, कारण इथे आन्सर चुकू शकतं. ओके. थोडं रीडिंग जरी प्रॉपरली केलं ना तरी तुम्हाला माहीत नसलं तरी याचा आन्सर येऊ शकतं. देऊन टाकते मी याचा आन्सर. याचा आन्सर आहे ऑप्शन 4. ओके. पर्याय क्रमांक 4 हे आहे याचा आन्सर. त्याचं रिझन की पहिला जो पर्याय आहे सर्वसमावेशकता म्हणजे दारिद्र्य निर्मूलन, तर हे बरोबर आहे. सर्वसमावेशकता म्हणजे विविध गटांमधली समानता, हेही बरोबर आहे. सर्वसमावेशकता म्हणजे क्षेत्रीय समतोल, हेही बरोबर आहे. पण सर्वसमावेशकता म्हणजे उत्पन्न विषमतेवरती नाही, तर उत्पन्न समानतेवरती भर. ओके. उत्पन्न समानतेवरती भर. तर ही जी 12वी योजना होती, त्या 12व्या योजनेचा कालावधी आपल्याला माहिती पाहिजे. 1 एप्रिल 2012 पासून ते 31 मार्च 2017 पर्यंत. आणि ही शेवटची योजना आहे. म्हणजे 12व्या योजनेनंतर पुढची योजनाच आली नाही. सो शेवटची योजना म्हणून ही योजना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याच्या दृष्टिकोनपत्राचं शीर्षक जे मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, मुख्य भर कशावरती होता? जलद, शाश्वत आणि अधिक समावेशी वृद्धी, म्हणजेच फास्टर, सस्टेनेबल अँड मोर इन्क्लुझिव्ह ग्रोथ. हे लक्षात ठेवा. 11व्या आणि 12व्या योजनेमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. ओके. 12व्या योजनेच्या बाबतीमध्ये वाढीचं लक्ष हे 8% वार्षिक सरासरी एवढं ठेवण्यात आलं होतं. हा पॉइंट पण लक्षात ठेवा. याच्यावरती पण क्वेश्चन येऊ शकतो. आय होप तुम्हाला समजलं असेल की 12व्या योजनेचं जे काही म्हणजे सुरुवात असेल, म्हणजे कालावधी असेल किंवा मुख्य भर कशावरती आहे, हे पॉइंट्स कव्हर झाले असतील. उरलेले जे काय आहे ते पुढे आपलं कव्हर होतच जाणार आहे. तर आपण पाहूयात की याच्या पुढचा क्वेश्चन काय आहे. पुन्हा एकदा 12व्या योजनेशी रिलेटेड क्वेश्चन आहे आणि हा सोपा आहे. याचा आन्सर अजिबात नाही चुकलं पाहिजे, कारण याचं एक्सप्लेनेशन मी 2 वेळा दिले, आत्ताच दिले लेक्चरमध्ये. त्यामुळे याचा आन्सर कोणाचंच नाही चुकलं पाहिजे. ओके. 12व्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट कोणते होते? आर्थिक वृद्धी व स्थिर विकास करणे, जलद वृद्धी व विकास करणे, जलद व अधिक समावेशक वृद्धी साधणे आणि जलद, शाश्वत आणि अधिक समावेशक वृद्धी साधणे. याचं बरोबर उत्तर काय आहे ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. याचं तर एक्सप्लेनेशनची पण गरज नाही, कारण हे मी आत्ताच तुम्हाला 2 वेळा सांगितलेलं आहे. ओके. आन्सर सांगू. याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 4. अगेन सॉरी, थोडी मिस्टेक झाली इथे, टायपिंग मिस्टेक. 12व्या पंचवार्षिक योजनेचं जे मुख्य भर आहे तो जलद, शाश्वत आणि अधिक सर्वसमावेशक वृद्धीवरती आहे. ओके. जे मी मगाशीच सांगितलं, फास्टर, सस्टेनेबल अँड मोर इन्क्लुझिव्ह ग्रोथ. आणि इथे तुम्हाला ऑप्शन 4 मध्ये ते दिसतंय, जलद, शाश्वत आणि अधिक सर्वसमावेशक वृद्धी. ओके. तर 12वी पंचवार्षिक योजना जी आहे 2012 ते 2017 दरम्यान आहे. 11व्या पंचवार्षिक योजनेचं शीर्षक काय होतं? वेगवान आणि अधिक समावेशी वृद्धी. 12व्या योजनेचं आहे जलद, शाश्वत आणि अधिक समावेशी वृद्धी. 9व्या पंचवार्षिक योजनेचं काय आहे? सामाजिक न्याय आणि समानतेसह आर्थिक वाढ. ओके. आणि 9व्या योजनेचा मुख्य भर होता कृषी आणि ग्रामीण. तर असं तुम्हाला 1 ते 12 सगळ्या योजनेचं लक्षात ठेवायचं आहे, मुख्य भर कशावरती. आणि ते तुम्ही लॉजिकनी पण लक्षात ठेवू शकता. म्हणजे जसं पहिल्या 3 योजनांचा ग्रुप करून तुम्ही लक्षात ठेवलं, पहिल्यामध्ये कृषी, दुसऱ्यामध्ये जड व मूलभूत उद्योग आणि तिसऱ्यामध्ये कृषी आणि उद्योग. तर अशा पद्धतीने तुम्ही 3-3चे ग्रुप करा, 4चे ग्रुप करा, असं करून तुम्ही लक्षात ठेवू शकता.
पुढचा प्रश्न आहे, हा प्रश्न ऍक्च्युली एका क्वेश्चन पेपर मधून घेतलेला आहे मी टेस्ट सिरीजच्या. तर पाहूयात की हा प्रश्न पण मला आवडला थोडासा, की अशा पद्धतीने पण म्हणजे कम्पॅरेटिव्हली स्टडी आपला असला पाहिजे म्हणून हा क्वेश्चन घेतलाय मी. 10वी आणि 11वी पंचवार्षिक योजना यांच्या बाबतीत काही विधानं दिलेली आहेत, त्यांचा विचार करा आणि योग्य विधान कोणतं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. पहिलं विधान आहे, 10व्या योजनेपेक्षा 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या आर्थिक तरतुदीचे प्रमाण हे जास्त होते. म्हणजे 11व्या योजनेमध्ये कृषी क्षेत्रासाठी ज्या काही आर्थिक तरतुदी किंवा खर्च होता तो जास्त होता 10व्यापेक्षा, असं हे विधान म्हणते. दुसरं विधान आहे, 10व्या योजनेपेक्षा 11व्या योजनेत सामाजिक सेवा क्षेत्रासाठी करण्यात आलेले आर्थिक तरतुदीचे प्रमाण हे कमी होते. कृषीसाठीचं जास्त होतं आणि सेवा क्षेत्रासाठीचं कमी होतं, असं दुसरं विधान आहे. तिसरं विधान आहे, ऊर्जा क्षेत्रासाठी 10व्या योजनेपेक्षा 11व्या योजनेत जास्त प्रमाणात आर्थिक तरतूद करण्यात आली होती. म्हणजे इथे तुम्हाला 10वी आणि 11वी अशा दोन्ही योजना माहिती पाहिजेत. कम्पॅरेटिव्ह अभ्यास ज्याचा असतो, म्हणजे ज्याला आवडतं कम्पॅरेटिव्हली स्टडी करायला, त्याला हे आन्सर बरोबर येईल. आणि कम्पॅरेटिव्हली केलेला स्टडी हा नेहमी इफेक्टिव्ह राहतो, हे पण लक्षात ठेवा. जेवढं तुम्ही कम्पेअर करून लक्षात ठेवता ते जास्त लक्षात राहतं. तर आपण पाहूयात, इथे योग्य विधानं विचारलेत, अ आणि ब, फक्त क, अ आणि क आणि वरील सर्व. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजे फक्त क बरोबर आहे. ओके, अ आणि ब चुकीचं आहे. कसं चुकीचं आहे ते आपण पाहूया. 10व्या योजनेमध्ये कृषी क्षेत्रावरती जो आर्थिक खर्च होता त्याचं जे प्रमाण होतं आर्थिक तरतूद ती होती 20.2%. तर 11व्या योजनेमध्ये 18.5%, म्हणजे 11व्या योजनेमध्ये 10व्यापेक्षा कमी आहे. आपल्याला क्वेश्चन मध्ये म्हटले की जास्त आहे, सो ते चुकीचं आहे. सामाजिक सेवेमध्ये पाहिलं तर 10व्या योजनेमध्ये आहे 27%, 11व्या योजनेमध्ये आहे 30.9%, म्हणजे 11व्या योजनेमध्ये जास्त आहे, तिकडे कमी दिले, सो ते विधान पण चुकीचं आहे. आणि ऊर्जा क्षेत्राच्या बाबतीत मात्र 11व्या योजनेमध्ये 10व्या योजनेपेक्षा जास्त आर्थिक तरतूद करण्यात आली होती, त्यामुळे तिसरं विधान जे आहे ते बरोबर आहे. ओके, आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. मी या क्वेश्चनचा आन्सर द्यायला तुम्हाला जास्त वेळ नाही दिला आय थिंक. ओके, पुढचा क्वेश्चन पाहूयात आपण. 12व्या पंचवार्षिक योजनेच्या अप्रोच पेपर बाबत होणाऱ्या टीकेबाबत खालील विधाने विचारात घ्या. हा आणखी एक इंटरेस्टिंग क्वेश्चन होता. जनरली असे क्वेश्चन्स नाही पाहायला मिळत, तर हा पण क्वेश्चन मला आवडला म्हणून मी घेतला. की 12वी पंचवार्षिक योजना जी आहे तिचं दृष्टिकोन पत्र ज्याला आपण म्हणतो, तर त्याच्यावरती काही टीका केली जाते आणि त्या टीकेबाबत खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य विधान निवडा. म्हणजे कोणती टीका केली जाते आणि ती कशी योग्य आहे याच्यावरती हा प्रश्न आहे. 1. अवास्तव वृद्धी ध्येय. 2. अवास्तव वित्तीय आराखडा. 3. पायाभूत क्षेत्राबाबत अवास्तव ध्येय. आणि 4. सार्वजनिक व खासगी भागीदारीकडे दुर्लक्ष. अ आणि ब, अ ब क, अ ब ड आणि वरील सर्व. तर या प्रश्नाचं उत्तर द्या, ट्राय तरी करा ऍटलिस्ट. हा थोडा टफ वाटू शकतो क्वेश्चन, कारण कन्सेप्टच जर माहिती नसेल की कशामुळे टीका करण्यात आली तर हा प्रश्न समजायला थोडा अवघड जाऊ शकतो. पण तुमच्यापैकी काही जणांनी मे बी जर टेस्ट सिरीज मधली ही टेस्ट सोडवली असेल तर सोपं पण जाऊ शकतं. आपण पाहूयात, किंवा एक अंदाजे तरी तुम्ही आन्सर देऊ शकता. याचा आन्सर मी सांगू आता. याचा आन्सर आहे ऑप्शन 2, म्हणजे अ, ब आणि क. ओके, तर एक्झॅक्टली हे म्हणजे काय आहे, की काय टीका केली जाते 12व्या पंचवार्षिक योजनेच्या दृष्टिकोन पत्रावरती ते आपण पाहूया. अवास्तव वृद्धी ध्येय ठेवण्यात आलं असं म्हटलं जातं. त्यानंतर अवास्तव वित्तीय आराखडा आहे असं सुद्धा म्हटलं जातं. आणि पायाभूत क्षेत्राबाबत अवास्तव ध्येय आहे असं सुद्धा म्हटलं जातं. का म्हटलं जातं ते पाहूया. अर्थव्यवस्थेमध्ये जी मंदीची परिस्थिती होती किंवा जे मंदीचं वातावरण होतं त्या वातावरणामध्ये 9% वृद्धी दर हे अवास्तविकच होतं. दुसरा पॉइंट आहे, केंद्र शासनाचा जो करंट रेव्हेन्यू आहे त्याचा बॅलन्स किंवा अधिशेष जे आहे हे 11व्या योजनेच्या सुमारे 28.5% इतका वित्तीय भार उचलणार, पण प्रत्यक्षात तो ऋण म्हणजे -0.17 इतका होता. आणि अशी चूक पुन्हा एकदा 12व्या योजनेसंदर्भात करण्यात आली. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हटलं तर म्हणजे आता एवढं तुम्ही आकडेवारीमध्ये घुसू नका, जस्ट समजून घ्या. समजा आता तुमची जी सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही किती अचीव करू शकता हे तुम्हाला माहिती आहे, पण त्याच्यापेक्षा जास्तीची जर तुम्ही अपेक्षा ठेवली, त्याच्यापेक्षा जर जास्तीचं ध्येय ठेवलं तर त्याच्यावरती अर्थातच टीका होणार. तुमचं म्हणजे असं आपण म्हणतो की अंथरूण पाहून पाय पसरावे, बरोबर. तर या पद्धतीने त्यावेळची सिच्युएशन पाहता तेवढं ध्येय
किंवा तेवढं जे लक्ष आहे ते साध्य करणं पॉसिबल नव्हतं आणि तरी सुद्धा ते ठेवण्यात आलं म्हणून त्याच्यावरती टीका करण्यात आली. जास्त आकडेवारीमध्ये घुसू नका असं मी का म्हटलं, कारण आकडेवारी जास्त विचारली जाणार नाही. मेन्सला येईल मे बी, पण प्रीला नाही. पण ऍटलिस्ट आपल्याला हे माहिती पाहिजे की अशी काहीतरी टीका करण्यात आली होती 12व्या पंचवार्षिक योजनेवरती. ओके, त्यामुळे आता इथे एक उदाहरण पण दिलेलं आहे की 11व्या योजनेमध्ये वीज निर्मिती क्षमतेमध्ये झालेली वाढ ही 50,000 मेगावॅट इतकी असल्यावर सुद्धा 12व्या योजनेसाठी हे ध्येय दुप्पट म्हणजे 1,00,000 मेगावॅट ठरवण्यात आलं. म्हणजे हे जास्तच ठरवण्यात आलेलं आहे असं काही लोकांचं म्हणणं होतं आणि म्हणून त्याच्यावरती टीका करण्यात आली. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 12व्या पंचवार्षिक योजनेसंदर्भात काय बरोबर आहे, परत काही विधानं दिलेली आहेत आणि काय बरोबर आहे ते ओळखायचं आहे. 4 विधानं आहेत. पहिलं विधान आहे वेगवान, शाश्वत व अधिक सर्वसमावेशक विकास. परत एकदा घोषवाक्य आलं. दुसरं विधान आहे आर्थिक विकास दर 9%. तिसरं विधान आहे 6 महिन्यांचा एक्सटेन्शन. चौथं विधान आहे 25% निरीक्षण योग्य उद्दिष्टे. तर या प्रश्नामध्ये आपल्याला विचारले की योग्य पर्याय निवडा. अ आणि ब, अ ब क, अ क आणि ड आणि अ आणि क. तर याच्यापैकी काय बरोबर आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. लाईव्ह चॅटमध्ये तुमचा आन्सर द्या. इथे या क्वेश्चनमध्ये पण थोडंसं करेक्शन असू शकतं, पण ते मी म्हणजे दुसऱ्या क्वेश्चनचं जे यापूर्वीच्या क्वेश्चनचं जे मी एक्सप्लेनेशन दिलं त्याच्यामध्ये थोडंसं करेक्शन आहे, बट ते मी तुम्हाला या क्वेश्चनच्या एक्सप्लेनेशनमध्ये सांगणार आहे. ओके, तर याचा आन्सर मी देऊ. याचा आन्सर आहे ऑप्शन 3 म्हणजे अ क ड बरोबर. ब जे आहे ते चुकीचं आहे. ओके, आर्थिक विकास दर जो आहे तो 9% नाही तर तो 8% आहे. इथे सुद्धा हे 8% असायला पाहिजे होतं, बट जे क्वेश्चन पेपरमधून मी जिथून हा क्वेश्चन घेतले त्यांनी 9% दिले, सो ते मी तसंच उचललेलं आहे, पण इथे ऍक्च्युली 8% पाहिजे. ओके, तर याचं लक्षात घ्या. 12वी पंचवार्षिक योजना ध्येय किंवा जे आपण घोषवाक्य म्हणतो ते तर माहिती आपल्याला की वेगवान, शाश्वत आणि अधिक सर्वसमावेशक विकास. आर्थिक विकास दर किती ठरवला होता? 8%. ओके, त्यानंतर 6 महिन्यांचा एक्सटेन्शन. हा पॉइंट खूप महत्वाचा आहे की ही जी योजना आहे या योजनेला 6 महिन्यांचा टाइम एक्सटेन्शन दिल्यामुळे ती योजना 31 मार्च 2000 न संपता 30 सप्टेंबर 2017 संपुष्टात आली. हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे, कारण अर्धवट राहिलेली योजना आपल्याला माहिती आहे 5वी, पण अशी कोणती योजना आहे का जी 5 वर्षांपेक्षा जास्त लांबली? तर हो, 12वी योजना. ओके, तिला टाइम एक्सटेन्शन दिलेला होता. हा पॉइंट लक्षात ठेवा. आर्थिक विकास दर 8% ठरवण्यात आलेला, कृषी विकास दर 4% आणि मॅन्युफॅक्चरिंग विकास दर जो आहे तो 10%. ओके, त्याचबरोबर याच्यामध्ये 25 निरीक्षण योग्य ध्येय ठेवण्यात आली होती. हा पॉइंट पण लक्षात ठेवा. महत्वाचा पॉइंट काय आहे तर आर्थिक विकास दर 8% आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 11व्या पंचवार्षिक योजनेच्या उद्दिष्टांविषयी खालील विधाने लक्षात घ्या. 3 विधानं दिलेली आहेत, योग्य विधान ओळखायचं आहे. जीडीपीच्या वाढीचे वार्षिक सरासरी 9% लक्ष ठेवण्यात आले. 2, असे झाल्यास दरडोई जीडीपी प्रतिवर्ष सुमारे 7.6% वाढेल आणि 10 वर्षात दुप्पट होणार होती. तिसरं विधान आहे पण मध्यावधी आढाव्यात जीडीपी दराचे लक्ष 8.5% करण्यात आले. याच्यापैकी योग्य विधान कोणतं हे तुम्हाला ओळखायचं आहे. अ आणि ब, ब आणि क, अ आणि क आणि सर्व बरोबर. लाईव्ह चॅटमध्ये आन्सर द्या, मी आन्सर सांगते तुम्हाला. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 1 म्हणजेच अ आणि ब बरोबर. जीडीपीच्या वार्षिक वाढीचं सरासरी जे लक्ष आहे ते 9% ठरवण्यात आलं होतं 11व्या योजनेमध्ये. 12व्या योजनेमध्ये मात्र 8%. दुसरा पॉइंट आहे असं झाल्यास दरडोई जीडीपी प्रतिवर्ष सुमारे 7.6% वाढेल आणि 10 वर्षात दुप्पट होणार, हेही बरोबर आहे. पण तिसरं जे आहे पण मध्यावधी आढाव्यात जीडीपी दराचे लक्ष 8.5% करण्यात आलं, तर हे विधान चुकीचं आहे. 8.5% नव्हतं करण्यात आलं, ते 8.1% करण्यात आलं होतं. ओके, 8.5% ठरवण्यात आलं सुरुवातीला, 9% सुरुवातीला ठरवण्यात आलं, मध्यावधी आढाव्यामध्ये ते 8.1% करण्यात आलं, कारण 9% साध्य करणं शक्य नाही हे लक्षात आल्यानंतर. पण जेव्हा तो साध्य झाला त्यावेळेला तो आहे 11व्या योजनेचा जो वृद्धी दर आहे, आर्थिक वृद्धी दर, तो 8.2%. ओके, म्हणजे त्या दृष्टीने जर विचार केला तर सुरुवातीच्या ध्येयानुसार विचार केला तर तेवढ्या प्रमाणात यशस्वी नाही, पण मध्यावधी आढाव्यानंतर जे जीडीपीचं लक्ष ठेवण्यात आलं त्याच्यानुसार मात्र जे अपेक्षित होतं त्याच्यापेक्षा जास्त साध्य करण्यात आलेला आहे. ओके, पुढचा प्रश्न
11व्या योजनेला राष्ट्रीय विकास परिषदेने आपल्या कितव्या बैठकीत आणि कोणत्या दिवशी संमती दिली? हा थोडा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, पण वाटलं की घ्यावा, एवढी बेसिक इन्फॉर्मेशन असावी. मे बी असा प्रश्न जर आला तर आपला तिथे चुकू नये म्हणून हा क्वेश्चन घेतलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर द्या. हा तुम्ही वाचला असेल सगळ्यांनी, म्हणजे जेवढे जण रंजन कोळंबे सरांचं बुक फॉलो करतात त्यांनी तर नक्कीच वाचला असेल. त्यामुळे याचा आन्सर बरोबर येईल. याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 1. ओके. तर 11वी योजना जी आहे तिला राष्ट्रीय विकास परिषदेने आपल्या 54व्या बैठकीमध्ये 19 डिसेंबर 2007 रोजी संमती दिलेली आहे. सोपा आहे, या क्वेश्चनवरती जास्त काही डिस्कस करण्यासारखं नाहीये. पुढचा क्वेश्चन आहे नीती आयोगाशी रिलेटेड. मी काल सांगितलं होतं तुम्हाला, हे पण वाचून या. 4 विधान आहेत आणि विचारलेलं आहे अयोग्य विधान ओळखा. पहिलं विधान आहे पूर्णकालीन सदस्यांची म्हणजे फुल टाइम मेंबर्सची नेमणूक जी आहे ती पंतप्रधानांमार्फत केली जाते. दुसरं विधान आहे यामध्ये 5 पूर्णवेळ सदस्य नेमले जातात म्हणजे फुल टाइम मेंबर्स. तिसरं विधान आहे केंद्रीय मंत्रिमंडळातील 4 सदस्य पदसिद्ध सदस्य म्हणून नियुक्त केले जातात. आणि चौथं विधान आहे भारत सरकारचा सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यास मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवडतात. याचं बरोबर उत्तर काय आहे, म्हणजे अयोग्य विधान कोणतं आहे ते तुम्हाला निवडायचं आहे. अ आणि ड, ब आणि ड, ब आणि क आणि यापैकी नाही. तर तुमचा आन्सर जे आहे ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ओके, म्हणजे एकही विधान जे आहे ते अयोग्य नाही. तर नीती आयोग जो आहे तर ती एक महत्वाची संघटना आहे, एक महत्वाची संस्था आहे ज्याच्यावरती आपल्याला प्रश्न एकदा येऊन गेलेला आहे आणि अजून येण्याची अपेक्षा आहे. ओके, तर तिची जी स्थापना आहे ती डेट लक्षात ठेवा 1 जानेवारी 2015 आहे. आणि सगळ्यात महत्वाचं हिचं जे स्वरूप आहे ते असंवैधानिक आणि अवैधानिक आहे. म्हणजेच नीती आयोगाचा उल्लेख राज्यघटनेमध्ये नाही म्हणून ती असंवैधानिक किंवा घटनाबाह्य आहे. आणि कोणत्याही कायद्याने नीती आयोगाची स्थापना झालेली नाही म्हणून त्याचं स्वरूप अवैधानिक किंवा कायदेबाह्य आहे. ओके, मग अशा संघटना कशा स्थापन होतात तर सरकारी आदेशानुसार या स्थापन होत असतात, अशा ज्या संस्था असतात त्या. ओके, त्यामुळे हे लक्षात ठेवा. आणि नियोजन मंडळाचं स्वरूप पण तसंच होतं, राष्ट्रीय विकास परिषदेचं स्वरूप सुद्धा तसंच होतं. ओके, तर नीती आयोगाची पूर्णकालिक संघटनात्मक यंत्रणा जी आहे, नीती आयोग जी आहे त्याच्या बाबतीत जर विचार केला आपण तर याच्यामध्ये काही व्यक्तींचा समावेश होतो. त्यामध्ये अध्यक्ष जे असतात ते पंतप्रधान असतात, हे सगळ्यांना माहितीच असेल. उपाध्यक्ष पंतप्रधानांमार्फत नियुक्त केले जातात किंवा नेमणूक केली जाते. पूर्णकालिक सदस्य त्यांची नेमणूक सुद्धा पंतप्रधानांमार्फतच केली जाते. अंशकालिक सदस्य जे असतात ते मॅक्झिमम 2 असतात अंशकालिक सदस्य, प्रमुख विद्यापीठे, संशोधन संस्था इत्यादीमधून पदसिद्ध आधारावरती त्यांना क्रमशः नेमलं जातं. पदसिद्ध सदस्य कोण असतात तर केंद्रीय मंत्रिमंडळामधील महत्तम 4 सदस्य जे पंतप्रधानांकडून नियुक्त केले जातात. ओके, विशेष आमंत्रित सदस्य असतात पंतप्रधानांमार्फत नेमलेले योग्य डोमेन ज्ञान असलेले तज्ज्ञ आणि विशेषज्ञांचा समावेश याच्यामध्ये असतो. सीईओ कोण असतात तर पंतप्रधान भारत सरकारच्या सचिव दर्जाच्या एखाद्या अधिकाऱ्यास निश्चित कार्यकालासाठी सीईओ म्हणून म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमू शकतात. आणि सचिवालय जे आहे ते गरजेनुसार नेमलं जातं. तर हे होते काही महत्त्वाचे प्रश्न 11वी 12वी पंचवार्षिक योजना. आणि एकच प्रश्न घेतलेला आहे नीती आयोगाशी संबंधित. नेक्स्ट टाइम मे बी कधीतरी घेईन. पुढच्या आठवड्याचे जे टॉपिक असतील ते तुम्हाला पॉसिबल झालं तर आज किंवा उद्या दिले जातील. तुमचे काही सजेशन असतील तर ते द्या, म्हणजे त्याच्यानुसार आपण पुढच्या लेक्चरपासून म्हणजे परवाच्या लेक्चरपासून आपण ते इम्प्लिमेंट करूयात. आणि मग पाहूयात की या लेक्चर सिरीजचा आपल्याला एक्झामच्या दृष्टीने किती महत्त्वाचा म्हणजे किती फायदा होतोय. आणि सध्या जे टॉपिक आपण घेतोय ते येणाऱ्या राज्यसेवेसाठी आणि कंबाईनसाठी इम्पॉर्टंट असतील असेच घेतोय. त्यामुळे 2021 साठी जे पण लोक प्रिपेअर करतात त्यांची जी डिमांड आहे की मॅम तुम्ही बेसिकपासून घ्या, तर अर्थात मी घेईन. पण आत्ता सध्या एक्झाम खूप जवळ आली आणि जे स्टुडंट आत्ता एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी ही लेक्चर सिरीज जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आपण असे टॉपिक घेतोय जे येणाऱ्या एक्झामसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. ओके, त्यानंतर आपण दुसरे टॉपिक घेणारच आहोत जे आत्ताच्या एक्झामला एवढे इम्पॉर्टंट नसतील पण बाकी तुमच्या स्टडी रिलेटेड म्हणजे ते महत्त्वाचे आहेत ते. ओके, सो आय होप की आजचं लेक्चर जे आहे ते तुम्हाला आवडलं असेल, युजफुल वाटेल. आणि जर समजा ते तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा. आणि त्याचबरोबर आपला जो चॅनल आहे वॉरियर ऑफिसर, या चॅनलला आत्तापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. कारण तुम्ही जेव्हा सबस्क्राईब कराल तेव्हाच तुम्हाला इथल्या लेक्चरचे अपडेट्स जे आहेत म्हणजे कोणतंही लेक्चर मी अपलोड केले की लगेच त्याचे नोटिफिकेशन्स मिळतील. ओके,
पुन्हा एकदा तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. खुश राहा, स्वतःची काळजी घ्या, कारण तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांची आपल्या देशाला गरज आहे. ओके, सो स्टे सेफ. थँक यू वॉरियर्स.